तर लाडक्या बहिणींनो, आज लाडकी बहीण संदर्भातले 2 अपडेट मी तुम्हाला देणार आहे. दोन्ही अपडेट महत्त्वाचे आलेले आहेत. एक तर जून, जुलै, ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा हप्ता आणि एक म्हणजे अपात्र बहिणींची संख्या आणि अपात्र बहिणींसोबत येणाऱ्या अडचणी या दोन्ही अपडेट जे आहेत मी तुम्हाला देणार आहे. मात्र तुम्ही जर नवीन असाल, व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलला सर्वात लवकर जे आहे अपडेट येतात आणि तेही खरेखुरे. आज 2 न्यूज चॅनलचे 2 वेगवेगळे अपडेट आहेत. दोन्ही अपडेट संदर्भात चर्चा करणार आहे. एक अपडेट आपल्या आनंदासाठी आहे, एक अपडेट दुःखासाठी आहे. आनंदाच्या अपडेटमध्ये काय सांगितलं आहे आणि दुःखाच्या अपडेटमध्ये काय सांगितलं आहे, दोन्हीही अपडेट मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मात्र पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार आणि अपात्र जे आहे त्या लोकांना काय प्रॉब्लेम येत आहे. बघा, पहिला अपडेट जे आहे जय महाराष्ट्र न्यूजचा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे आहे महत्त्वाची अपडेट. आता जय महाराष्ट्र न्यूजनं आज काय लाडक्या बहिणी संदर्भात जे आहे अपडेट दिली बघा. सगळ्यात मोठी अपडेट त्यांची आजची आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. बघा, त्यांनी सांगितलंय ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रितपणे येण्याची शक्यता आहे. अशी बातमी जी आहे जय महाराष्ट्र न्यूजनं आज दिलेली आहे. म्हणजेच काय, तर 1.5 प्लस ₹1,500 इज इक्वल टू ₹3,000. तर ₹3,000 एकत्रित येण्याची शक्यता जी आहे त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजेच काय, तर ऑगस्ट महिना संपला आणि आता सप्टेंबरच्या महिन्याचे 5-6 तारीख उजडलेली आहे आणि सप्टेंबर महिन्याच्याही येत्या काही दिवसामध्ये एक लॉजिक जर विचार करायचा झाला तर 10-15 तारखेपर्यंत जे आहे काही सुट्ट्या येतात, काही मध्ये गोष्टी येतात, ज्याच्यामुळे जे आहे 3 दिवस तर आपल्याला जी-आरसाठी लागतातच. 1 दिवस जी-आर निघतो, दुसऱ्या दिवशी ड्राफ्ट साइन होतो, तिसऱ्या दिवशी तो अकाउंटला जातो डीबीटीकडे. म्हणजेच काय, तर 3 दिवस आपल्याला कंटिन्यू जे आहे चालू पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुट्ट्या नसायला पाहिजे आणि त्याच्यातही लाडक्या बहिणीचे 2 जी-आर निघतात आपल्याला माहीत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, ह्या 15 तारखेपर्यंत तरी पैसे येणं शक्य वाटत नाही आणि जय महाराष्ट्र न्यूजनं अशी आपल्याला त्याच संदर्भातली माहिती दिली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्रितपणे येण्याची शक्यता आहे, जी की आपणही विचार करतच होतो. बघा, त्यांचं म्हणण्याचं कारण काय आहे, तर बघा 2 महिन्याचे एकत्रित ₹3,000 येण्याची शक्यता आहे, जे की आपल्यालाही वाटत होतं. आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सध्याच पैसे यायचा काहीच चान्स नाहीये. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं होतं की लागोपाठ सुट्ट्या येत असल्यामुळे 2-3 दिवसाला एक सुट्टी आणि मेन काय असतं, तर पहिले आदितीताई तटकरे घोषणा करतात, त्याच्यानंतर जी-आर निघतो. जी-आर निघाल्यानंतर तो ड्राफ्ट साईनला जातो. तो साईनला गेल्यानंतर मात्र डीबीटीकडे वळतो आणि अशा पद्धतीची कोणतीही घोषणा सध्याच तरी आपल्याला पाहायला भेटत नसल्यामुळे जे आहे 15 तारखेच्या आधी, म्हणजेच काय, तर ह्या हॉलिडे, कारण महत्त्वाचे सण कोणते होते बघा, गणपती होता, लक्ष्म्या होत्या. त्या सणाला मात्र लाडक्या बहिणीला पैसे भेटले का, तर नाही भेटले. मग काय, तर मग आता सध्या आपल्याला वेळच आणि वाटच बघावं लागणार एवढं मात्र नक्की आहे. म्हणजेच काय, तर 15 तारखेच्या पुढून आपल्याला पैसे भेटू शकतात. 15 ते 30 मध्ये आपल्याला चान्स आहे. मात्र आता एकत्रितपणे जे आहे 2 महिन्याचे पैसे भेटणार आणि आपल्याच गोष्टीला जे आहे दुजोरा जय महाराष्ट्र न्यूजनं दिलेला आहे. बघा, जय महाराष्ट्र न्यूज जे आहे आपल्याला तेच सांगत आहे की एकत्रितपणे ₹2,000 जे आहे भेटणार आहेत, आपल्या ₹3,000 माफ करा, भेटणार आहे. बघा, पुढची बातमी आहे साम टीव्हीची. साम टीव्हीने सांगितलं, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला फोन कॉल आलेला आहे का, तर फोन कॉल येणार आहे लाडक्या बहिणींनो. तर तुम्हाला या संदर्भातलं काही अपडेट आलाय का, फोन कॉल आलाय का? म्हणजेच काय, तर फोन कॉल करून चौकशी करत असतात. फोन कॉल जे आहे आपल्याला येत असतो. आता साम टीव्हीनं काय सांगितलं बघा, अपात्र लाडक्या बहिणींची घरच सापडणार. आता काय, 2च गोष्टी होत आहेत. एक तर अंगणवाडी सेविका जे आहे डोर टू डोर येत आहेत आणि दुसरी गोष्ट फोन कॉल येत आहे. फोन कॉलमध्ये ते विचारत आहेत तुम्हाला की तुमचं घर कुठं आहे आणि तुमचं घर आम्हाला सापडत नाहीये, तुम्ही येऊ शकता का, आम्हाला व्हिजिट देऊ शकता का? म्हणजे काय, तर आपला नंबरही व्यवस्थित असला पाहिजे आणि आपला नंबर चालू असला पाहिजे, जो नंबर आपण लाडक्या बहिणीसाठी दिलेला होता. बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे की जो नंबर आपण लाडक्या बहिणीसाठी फॉर्मवर दिलेला होता, तो नंबर चालू ठेवा. कारण शहरी भागातली घरं सापडत नाहीत आणि ग्रामीण भागातली घरं सापडत नाहीत आणि अंगणवाडी सेविकांना येतो
प्रॉब्लेम आणि ह्याच प्रॉब्लेम जे आहे साम टीव्हीनं आज अधोरेखित केलेला आहे, की घरं सापडत नाहीयेत. मग अंगणवाडी सेविका भेटणार कशी तुम्हाला आणि तुमच्याशी संपर्क साधणार कशी? आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलं, की "सर आम्हाला फोन कॉल आलेला नाहीये, आम्हाला अंगणवाडी सेविका भेटली नाहीये." तर कदाचित कारण हे तर नाही, की तुम्ही जो मोबाईल नंबर दिला तो बंद तर नसेल ना? कदाचित कारण हे तर नाही, की तुम्ही जे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत आहात, मात्र ते सुद्धा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यांच्याकडून जे आहे तुमचा नंबर नसल्यामुळे, पत्ता सापडत नसल्यामुळे जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट होत नसेल तर म्हणून एक काम करा, महिला व बालविकास कार्यालय प्रत्येक तालुक्या ठिकाणी, शहरी ठिकाणी असतं. तिथं जाऊन मात्र माहिती घ्यायची आपल्याला लक्षात घ्यायची आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगणार आहे, प्रत्येक लाडक्या बहिणी ज्यांना ज्यांना फोन कॉल आला त्यांनी कमेंट करा. कारण कमेंट करून सांगा, की आम्हाला फोन कॉल आलाय. कारण काय तुम्ही जर कमेंट केली ना, तर बाकीच्या लाडक्या बहिणीला पॉझिटिव्हिटी भेटते, की हो, फोन कॉल येणार आहे आणि आपली सुद्धा तक्रार सॉल्व्ह होणार आहे. आपल्याला सुद्धा दाद भेटणार आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण सुद्धा दिलं की एक समोरच केस बघितली, की ज्याच्यामध्ये फोन कॉल आलेला होता आणि त्या फोन कॉलमध्ये जे आहे त्यांनी त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांचं कारण काय आहे अपात्रतेचं आणि त्याच्यावर सोल्युशन सुद्धा दिलेलं होतं. म्हणजेच काय नुसता फोन कॉल नव्हता, तर सोल्युशन सुद्धा त्यांनी दिलेलं होतं. सोल्युशनसोबत फोन कॉल असल्यामुळे जे आहे त्यांना सोपं गेलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं, की तुमचं जे आहे कशामुळे अपात्र आहे. तुम्हाला अपात्रते कशामुळे ठेवलं, तर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते आणखीन बनलं नाहीये आणि त्या न बनल्यामुळे जे आहे तुम्हाला अपात्र केलेलं आहे, असं त्यांना सांगितलं होतं. मग त्यांनी विचारलं, की "याच्यावर काय मार्ग आहे मॅडम?" तर त्यांनी सांगितलं, की "मग याच्यावर एक काम करा, एका घरात जे आहेत दोघं जण आहेत ना, तर त्या दोघांपैकी तुमच्या सासूची जी आहे आधार कार्ड आम्हाला द्या. तुमच्या सासूच्या आधार कार्डवर जे आहे आम्ही तुम्हाला लिंक करतो आणि त्या आधारावर तुम्ही यांची सून म्हणून जे आहे तुम्हाला लाभ देतो कारण तुमचं रेशन कार्ड बनलं नाही." तर बघा हे सोल्युशन फक्त आपल्याला अंगणवाडी सेविका देऊ शकतात. बाकी हे सोल्युशन आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याशी कनेक्ट करणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून फोन कॉल येईल किंवा तुम्हाला डोर टू डोर येईल. एखाद्या वेळेस अशा अडचणीमुळे त्यांना डोर टू डोर येऊ शकत नाहीत. पाण्या-पावसाचे दिवस आहेत. मात्र आपल्याला माहीत आहे महिला व बालविकास मंडळामध्ये ज्या कार्यालयामध्ये त्या बसतात आणि तिथून जे आहे फोन कॉल करून बोलून घेतात. त्या संदर्भात जे आहे तुम्हाला माहिती देतात. मात्र तुमचा फोनही चालू पाहिजे आणि जर तुमचा फोन तो बंद असेल, तर त्वरित जे आहे महिला व बालविकास कार्यालयात तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि समोरची माहिती घ्यावी लागेल. बघा यादीमध्ये केवळ शहराचीच नावं आहेत. बघा मेन प्रॉब्लेम काय येत आहे, तर यादीमध्ये ग्रामीण भागातली नावच नाहीत. असं जे आहे साम टीव्ही सांगत आहे. म्हणजेच ग्रामीण भागातली यादीच नाहीये, असंही त्यांचं म्हणणं आहे. फक्त शहरी भागाची नावं ते यादीमध्ये सापडत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय, तर आपल्याला जे कमेंट येत आहेत, की आम्हाला काहीच सापडेना गेले किंवा आमच्याकडे, तर त्यांचं असं म्हणणं असं आहे, की ग्रामीण भागातील लोकांची जी आहे समस्या आणखीन जशाल तशी आहेत. कदाचित तालुका पातळीवरून अजून ती टीम ॲक्टिव्ह झाली नसेल. मात्र त्यांनी भ्यायचं का? तर नाही, भ्यायचं नाही. बिलकुल भ्यायचं नाही. त्यांना काही घाबरायची गरज नाहीये. त्यांनाही लाभ भेटणार आहे. मात्र आणखीन ते ॲक्टिव्ह झालेले नाहीयेत आणि असंही कोणी वंचित राहणार नाही. ज्यांचे प्युअर असेल सगळ्या गोष्टी, त्या वंचित कोणीच राहणार नाही बघा. आणि बघा लाडकी बहीण जूनपासून लाभ नसल्याची तक्रार. आता हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, की जून, जुलै, ऑगस्ट तुमचे 3 महिने म्हणजेच ऑगस्टचा महिना सुद्धा जर पकडला, तर 3 महिने तुम्हाला लाभ नसल्यात जमा आहे आणि जून, जुलै तर पक्काच आहे. 11वा 12वा हप्ता तर पक्काच आहे. तर तुम्हाला हे तिन्ही महिन्याचे पैसे एकत्रित यायसाठी तुम्हाला स्वतःला पहिले पात्र व्हावं लागेल. बघा 26,30,000 महिलांची पडताळणी. म्हणजेच काय, तर याच्यातील ग्रामीण भागातील महिलांना जे आहे आणखीनही त्यांच्या घरापर्यंत सापडत नसल्यामुळे पोहोचले नसतील. बघा घरच सापडत नाही, तर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, की तुमचा फोन कॉल चालू ठेवा आणि अद्यापही तुम्हाला फोन आला नसेल, तर 1-2 दिवस वाट बघून महिला व बालविकास कार्यालयात आपल्या नवऱ्याला किंवा मुलाला पाठवून माहिती काढून घ्या, की आम्हाला का आणखीन कॉन्टॅक्ट करत नाही तर आमच्या तालुक्याला, आमच्या गावाला कोण आहे लाडक्या बहिणीला, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही माहिती काढून घ्या.
कारण आपणही हातावर हात धरून बसायचं नाही. बघा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलाय, अपात्र लाडक्या बहिणींची गरज सापडत नाही. हा मुद्दा आपण कव्हर केला. आता 2 मुद्दे आपण जे आहे कव्हर केलेले आहेत. एक म्हणजे एकत्रितपणे हप्ता एकत्रित ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्र हप्ता आपल्याला किती भेटणार आहे, तर 3,000 म्हणजेच 1500 प्लस 1500. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला फोन जे आहे चालू ठेवा. कारण घरांची प्रॉब्लेम येत नाही. पाण्या-पावसाचे दिवस आहेत, तर प्रत्येक लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अंगणवाडी सेविकांना जे आहे प्रॉब्लेम येत आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कव्हर होत नसल्यामुळे महिला व बालविकास कार्यालयातून त्यांचा फोन येत आहे. तर तुमचा फोनही चालू असला पाहिजे. कदाचित ते डोर टू डोर येतील सुद्धा, तुम्हाला घरी येऊन दरवाजा वाजवतील सुद्धा. पण कदाचित तुम्ही घरी नसताल, कदाचित काही प्रॉब्लेम असेल, एखाद्या वेळेस कोणत्या एरियामध्ये जाणं त्यांना जमलं नसेल, महिला आहेत त्या, तर मग त्याच्यामुळे जे आहे तुम्ही फोन चालू ठेवा. आणि आणखीनही तुम्हाला फोन नसेल आला, तर तुम्ही कार्यालयात जा. कार्यालयात जाऊन विचारपूस करा, आम्हाला आणखीन फोन नाही आला, डोर टू डोर कोण नाही आलं, मग आम्ही करायचं तर करायचं काय? फक्त तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जाऊन भेट द्यायची आहे. तिथं तुम्हाला सोल्युशन भेटेल. बघा लाडक्या बहिणींनो, ह्या होत्या आजच्या 2 अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.